नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणारे स्टेमसेल उपचार. आणि विषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध स्टेमसेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांची. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन ह्या सुप्रसिद्ध स्टेमसेल तज्ज्ञ आहेत, पण खास करून गेल्या 5 वर्षांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजेच मेंदूचे विविध प्रकारचे आजार आणि त्यावरती असणाऱ्या स्टेमसेल उपचारांमध्ये त्यांनी खास करून संशोधन केलेलं आहे आणि हजारो रुग्णांना या ठिकाणी बरं केलेलं आहे. मला आवर्जून सांगावंसं वाटतं की डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट या ठिकाणी मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावरती स्टेमसेल उपचार उपलब्ध आहेतच, पण स्टेमसेलच्या बरोबरीने न्यूरो रिहॅबिलिटेशन म्हणजे खास करून भौतिक उपचार ज्याच्यामध्ये विविध प्रकारचे फिजिओथेरपीचे व्यायाम आहेत किंवा स्पीच थेरपी सारखा प्रकार आहे, सेन्सरी इंटिग्रेशन आहे, ऑक्युपेशनल थेरपी आहे, त्याचप्रमाणे ॲक्वॅटिक थेरपी आहे, सर्व थेरपीज उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सर्वसामान्य रुग्णांसाठी. अर्थातच याविषयी अधिक मार्गदर्शन घेण्यासाठी आपण पुढे जे संपर्कासाठी नंबर बघत आहात हे न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटचे नंबर आहेत, हेल्पलाईन नंबर आहेत, ते जरूर टिपून घ्या. पहिला क्रमांक आहे 9920-200-400. दुसरा क्रमांक आहे 4113-6565 ज्याच्या मागे आपल्याला एसटीडी कोड 022 लावायचा आहे आणि जरूर ह्या नंबरवरती फोन करून आपण संपर्क कराच, पण खास करून पुढील 1 महिन्याचा 4113-6565 ज्याच्या मागे आपल्याला एसटीडी कोड 022 लावायचा आहे आणि जरूर ह्या नंबरवरती फोन करून आपण संपर्क कराच, पण खास करून पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरामध्ये कन्सल्टेशन म्हणजे सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. हा उपक्रम खास झी 24 तासच्या आपल्या प्रेक्षकांसाठी आहे, हॅलो डॉक्टरच्या प्रेक्षकांसाठी आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. मेंदूचे आजार म्हटलं की आपल्याला विविध प्रकारचे आजार डोळ्यासमोर येतात, ज्याच्यात पॅरालिसिस स्ट्रोक हा सर्वप्रथम आहे, ज्याच्यामुळे ज्याला अर्धांगवायू, पक्षाघात किंवा लुळेपणाही म्हटलं जातं. या अनुषंगाने मेंदूच्या बाबतीत अपघातांचं प्रमाण आपल्याकडे खूप आहे आणि त्यामुळे हेड इंजुरी होऊन कोमा होऊ शकतो किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजेच मणक्यांच्या दुखापती होऊन सुद्धा लुळेपणा येऊ शकतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांच्या मेंदूच्या आजारांचं प्रमाण वाढतंय, ज्याच्यामध्ये ऑटिझम सारखा आजार आहे, सेरेब्रल पाल्सी सारखा आजार आहे किंवा स्नायूंचा आजार ज्याला मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हटलं जातं, स्नायू दुर्बलता म्हटलं जातं. 17 सप्टेंबर हा वर्ल्ड मस्क्युलर डिस्ट्रॉफी डे म्हणून मनवण्यात येतो, खास करून जनजागृती करण्यासाठी. आणि या अनुषंगाने स्नायू दुर्बलतेवरती खास करून आपण आजच्या कार्यक्रमात चर्चा करणार आहोत, स्टेमसेल उपचारांविषयी चर्चा करणार आहोत. पण या व्यतिरिक्त सेरेब्रल अटॅक्सिया आहे, मेंटल रिटार्डेशन मतिमंदत्वाला सामाजिक दृष्टिकोन आहे, मंगोल चाइल्ड, डाऊन सिंड्रोम अशा विविध आजारांसाठी आता आशेचा किरण ठरत आहे स्टेमसेल उपचार, ज्याविषयी आपण जरूर मार्गदर्शन घ्या आणि पुढचे संपर्कासाठी नंबर बघतात ते टिपून घ्या आणि आपले प्रश्न त्याच्यावरती जरूर विचारा. पुन्हा एकदा आपण स्वागत करूया आपल्या पाहुण्यांचं कार्यक्रमामध्ये. मॅडम, आपण विविध कार्यक्रमामध्ये आजपर्यंत माहिती दिलेली आहे, पण मला आवर्जून पुन्हा एकदा विचारावंसं वाटतं की स्टेमसेल म्हटलं की आज बरेच गैरसमज दिसतात, नेटवरती विविध माहिती मिळते ज्याच्यात बऱ्याचदा दिशाभूल होण्याची रुग्णांची फार ह्याच्यामध्ये या ठिकाणी शक्यता असते. तर आपण जे स्टेमसेल करताय त्याला अडल्ट स्टेमसेल म्हटलं जातं, ज्या सुरक्षित आहेत मला वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोप्या आहेत देण्यासाठी. तर त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना थोडंसं सांगा आणि काय फरक आहे इतर स्टेमसेलमध्ये आणि आपण ज्या स्टेमसेल वापरता न्यूरोजनमध्ये काय सांगता येईल? डॉक्टर महेश, स्टेमसेल हा जो फील्ड आहे हा नवीन फील्ड आहे, म्हणून समज कमी आणि गैरसमज नक्कीच जास्त आहेत. हे एक उद्भवणारा एक इव्हॉल्विंग एक सायन्स आहे, जिथे स्टेमसेल्स म्हणजे मूळ पेशी जे आपल्या शरीरातून आपण काढू शकतो, आपण दुसरीकडून घेऊ शकतो, आपण जे एम्ब्रिओज आहे 3 ते 4 दिवसाचं जे गर्भ आहे त्याच्यातून काढू शकतो किंवा कॉर्ड ब्लड जे आहे याच्याबद्दल खूप माहिती आता लोकांपर्यंत पोहोचली आहे. तर कॉर्ड ब्लड जे आई आणि बाळ ज्याच्यातून कनेक्टेड असतं त्याच्यातून काढू शकतो. तर हे वेगळे वेगळे आपल्याकडे पर्याय असतात जिथून आपण स्टेमसेल्स किंवा मूळ पेशीचा वापर करू शकतो. पण सगळ्यात जे सुरक्षित आणि सोप्या रीतीने करता येतं ते आहे अडल्ट स्टेमसेल्स, म्हणजे पेशींच्या शरीरातले आपण मूळ पेशी काढून त्यांच्याच जे व्याधी आहेत त्यांना रिपेअर करण्यासाठी आपण वापरू शकतो. याचं संशोधन सुरू आहे, ज्याच्यात आपण नी किंवा आर्थरायटिससाठी वापरू शकतो, डायबिटीजसाठी, हार्टसाठी आणि न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट मध्ये आपण मेंदू किंवा मज्जा
मज्जारज्जू आणि यांचे जे असाध्य जे आजार आहेत त्यांच्यासाठी आपण पेशंटच्या शरीरातले मूळ पेशी वापरतो. ते बोन मॅरो मधून कमरेच्या हाडातून खूप सोप्या रीतीने काढले जातं. 8 महिन्याच्या बाळाचं पण काढू शकतो आणि 80 वर्षाच्या व्यक्तीपासून पण काढू शकतो. आणि हे कारण त्यांचे स्वतःचे मूळ पेशी असतात म्हणून हे सुरक्षित आहे. आणि त्याच्यातून मूळ पेशी वेगळे करून आपण पाठीच्या पाण्यात सोडून मेंदू आणि मज्जारज्जू स्नायूंच्या आजारांसाठी आपण ट्रीटमेंट करू शकतो. खूप सोप्या रीतीने आणि सुरक्षित रीतीने 7 ते 8 वर्षापासून आपण हे ट्रीटमेंट करतोय. 4 ते 4,500 पर्यंत रुग्ण आपण ट्रीट केले आहे आणि काही आपण त्याचे दुष्परिणाम बघितलेले नाहीयेत. सो ही अतिशय सेफ आहे, सुरक्षित आहे. सगळ्यात महत्वाचं घ्यायला अतिशय सोपी आणि उपलब्ध करून देण्यात आलेले निरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटद्वारे आणि 4,500-5,000हून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतलेला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. सो प्रूव्हन आहे. ह्यामध्ये आपण काही उदाहरणं बघणार आहोत आवर्जून की त्यांच्या आयुष्यात कशा रीतीने परिवर्तन झालेले स्टेमसेल उपचारांनी न्यूरोजनमध्ये. पहिलं उदाहरण अर्थातच मतिमंदत्वाचं, ज्याला एक सामाजिक दृष्टिकोन आहे. ही मुलं जर का स्वावलंबी होऊ शकली तर मला वाटतं फार मोठा भार हा या पालकांवरचा, पॅरेंट्सवरचा कमी होऊ शकतो. पहिलं उदाहरण बघूया आपण. मेंटल रिटार्डेशनचं काय सांगता येईल मॅडम आम्हाला? मेंटल रिटार्डेशन, मतिमंदता किंवा गतिमंदता खूप कमी प्रमाणात असू शकतो किंवा खूप जास्त, पण काही असेल तरी या मुलांचं पुनर्वसन होऊ शकत नाही. ही जी मुलगी आहे झालेला आहे, लग्नाची वेळ आलेली आहे आणि साहजिक आहे की पेरेंट्स चिंतित आहेत. तर स्टेमसेल थेरपी नंतर जे तिचं इतके 20 वर्षापर्यंत तिची काही प्रगती झाली नाही ते आपल्याला 6 महिन्यात बघायला मिळाली. ते तिचं फाईन मोटर ऍक्टिव्हिटी म्हणतात, काम करायची जी वृत्ती आहे ते जमतं तिला, कोऑर्डिनेशन, लिहिण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली आणि मेहंदी लावता येतं तिला. तर जी फाईन मोटर कोऑर्डिनेशन म्हणतं ते ग्रिप पकडणं, लिहिणं, हे जे गोष्ट जे 20 वर्षात झाली नाही ते 3 ते 6 महिन्यात झाली. आणि तिच्यामध्ये इतके बदल आले की जे आता तिला स्वावलंबी होण्यासाठी आणि कदाचित पुढे जाऊन तिच्या लग्न व्हायसाठी हे एक तिला मदत करणार आहे. आणखी आपण एक उदाहरण आता बघतोय जे समोर, ते आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी किंवा स्नायू दुर्बलता. जे स्नायू दुर्बलता आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आता दिसतं आणि आपण बघू शकतो की हे जे मुलं आहेत त्यांच्यामध्ये हळूहळू जे प्रॉब्लेम आहे ते वाढत जातं आणि स्टेमसेल थेरपी नंतर अशा मुलांमध्ये आपण प्रॉब्लेम वाढताना थांबलेला आहे आणि त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपण बघतो. त्यांचे स्नायू जे आहेत कमकुवत होत जातात, ते त्यांना बळ मिळतं आणि जे प्रॉब्लेम खूप फास्ट वाढतंय, खूप गतीने वाढतंय, ते थांबते. हे महत्वाचं आहे. हे मध्यंतरी उपाय आहे, पण आतापर्यंत ज्या प्रॉब्लेमसाठी काही उपाय नव्हतं तिथे आपल्याला एक पाऊल आपण पुढे गेलो आहे कुठेतरी ट्रीटमेंटसाठी. तर असे जे असाध्य आजार आहे त्यांचं ट्रीटमेंट आता साध्य झालं आहे स्टेमसेल थेरपीचा वापर करून. हा जो आहे मूल हे 15 ते 17 वर्षाचं आहे. सेरिब्रल पॉल्सी म्हणजे जन्माच्या वेळेस त्याच्या मेंदूला इजा झाली आणि 15-17 वर्षापर्यंत त्याच्या आईवडिलांनी खूप अथक परिश्रम केले, प्रयत्न केला, फिजिओथेरपी वगैरे सगळं करून, पण स्टेमसेल थेरपी नंतर त्यांना पटकन हे जे फिजिओथेरपी किंवा ऑक्युपेशनल थेरपी जे करतो त्याच्यासोबत जेव्हा केलं तर त्यांना इम्प्रूव्हमेंट दिसलं, जेणेकरून त्याच्या हालचालीमध्ये, उठण्या बसण्यामध्ये त्याला फरक जाणवलं. जे त्याला सपोर्ट लागायचं ते कमी लागतं आणि काही सपोर्टनी जे उभे राहणं आहे ते इम्प्रूव्ह झालेला आहे. हा जो व्यक्ती आहे हा खूप वेगळा हेड इंजुरी म्हणजे मेंदूला जे मार लागलेलं होतं आणि खूप दिवसापर्यंत कोमामध्ये होता. आमच्याकडे आलं. त्याचा जो भाऊ आहे खूप मोटिवेटेड आहे, तो गिव्हअप करायला तयार नाहीये. खूप वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आमच्याकडे आले. या ट्रीटमेंट नंतर 1 वर्ष त्याला लागलं फरक दिसायला, पण जे 1-2-3 वर्षात साध्य नाही झालं तर 1 वर्षात झालं. नक्कीच स्टेमसेल थेरपी सोबत त्यांच्या घरच्या लोकांचे खूप प्रयत्न आहेत. म्हणून तुम्ही बघू शकता जे तो एक साइड पॅरालाइज्ड आहे त्याची जी समज आहे किंवा ओरिएंटेशन आहे ते इम्प्रूव्ह झालं. उठण्या बसण्यामध्ये त्याला सोपं झालं. त्याला पकडून जे चालवायचे ते आता जे त्याला सपोर्ट लागायचं ते कमीत कमी सपोर्ट लागतं. हे जे आहे सेरिबेलर अटॅक्झियाचं एक व्यक्ती आहे. हे स्वतः डॉक्टर आहेत. त्यांच्या हालचालीमध्ये प्रॉब्लेम झाला, त्यांच्या लिहिण्यामध्ये आपल्याला फरक दिसलं. या आजारामध्ये छोटं मेंदू कमफत जातं आणि हळूहळू हालचाल कमी होतात. तर स्टेमसेल थेरपी नंतर ते जे प्रॉब्लेम वाढत चाललंय ते थांबलंय आणि जे त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम होत होतं, लिहिण्यामध्ये, बँकमध्ये सही करण्यामध्ये प्रॉब्लेम होत होतं, हे सगळं कमी झालंय. ते स्वतःहून वितपोत चालू शकतात, जे आधी शक्य नव्हतं. तर स्टेमसेल थेरपी नंतर अशा वेगळे जे असाध्य आजार आहे मेंदूचे त्याच्यावर आपण मात करू शकतो. जिथे आधी काही उपाय नव्हते, आता आपल्यासाठी एक रस्ता उघडलेला आहे. आपण ही अनेकविध उदाहरणं बघितली ज्याच्यामध्ये मतिमंदत्व होतं, मेंदूची दुखापत होती,
विविध प्रकारचे आजार होते ज्याच्यावरती आज स्टेम सेल थेरपी एक आशेचा किरण ठरत आहे. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे न्यूरोजन संस्थेमध्ये स्टेम सेल थेरपीच्या रूपाने स्टेम सेल थेरपीच्या बरोबरीने न्यूरो रिहॅबिलिटेशन सुद्धा उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये भौतिक उपचार आहेत, विविध प्रकारचे फिजिओथेरपी आहे, स्पीच ऑक्युपेशनल थेरपी आहे, सेन्सर इंटिग्रेशन सारखा प्रकार आहे. हे सर्व उपचार उपलब्ध आहेत एकत्रितपणे एका छताखाली. तज्ञ डॉक्टर्सची टीम कार्यरत आहे या ठिकाणी आणि जरूर आपण ह्या गोष्टीचा लाभ घ्या. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला उपलब्ध आहे. पण त्यासाठी फोन करा. आपण पुढे संपर्कासाठी नंबर बघत आहात त्याच्यावरती. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. कार्यक्रमाच्या पुढेही आपण काही उदाहरणं बघणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेयांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मेंदूचे विकार आणि मतिमंदत्वावर असणाऱ्या स्टेम सेल उपचारांविषयी आणि सुप्रसिद्ध स्टेम सेल तज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुळचंद्रन आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण विविध प्रकारचे मेंदूच्या आजारांची उदाहरणं बघितली आणि स्टेम सेल थेरपीने कशा रीतीने त्यांच्या आयुष्यात परिवर्तन झाले हे आपण बघितलं. क्वालिटी ऑफ लाईफ ज्याला म्हटलं आता आयुष्याची गुणवत्ता वाढवणारी असे हे स्टेम सेल उपचार आहेत जे आता उपलब्ध आहेत. न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट जे सीवूड स्टेशन समोर नवी मुंबई या ठिकाणी आहे आणि आपण त्यांचे संपर्कासाठी नंबर जे हेल्पलाईन नंबर आहेत ते बघत आहात स्क्रीनवरती. 9920 हा पहिला नंबर आहे. 41136565 हा एक लँडलाईन नंबर आहे ज्याच्या मागे एसटीडी कोड 022 लावायचा आहे आणि आपण जरूर संपर्क करू शकता ईमेल किंवा वेबसाईटवरती सुद्धा. पण सगळ्यात महत्वाचं आहे की हे सर्व उपचार एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आज आहेतच, पण पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन म्हणजे सल्लाही उपलब्ध आहे, खास आपल्या झी24 तासच्या हॅलो डॉक्टर प्रेक्षकांसाठी, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वेळ असताना मॅडम मेंदूचे विविध प्रकारचे रुग्ण आपण बघितले आजारांचे, पण मेंदूचे आजार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतो पॅरालिसिस किंवा स्ट्रोक, कारण त्याचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे आणि आपण त्याच्यामध्ये कशा रीतीने स्टेम सेल उपचार काम करू शकतात बघूया एका उदाहरणाद्वारे. काय सांगता येईल? पॅरालिसिस, स्ट्रोक किंवा जे तुम्हाला पक्षाघात म्हणून आपण ओळखतो, हा जो प्रॉब्लेम आहे हे वयस्करांना पण होतो आणि आता यंग 30-35 इयर्स जे मुलं आहेत त्यांना पण होतं. हे जे व्यक्ती आहेत त्यांचं स्ट्रोक नंतर एक साईड तुम्ही बघू शकता पॅरालाइज्ड आहे आणि मेन जे चॅलेंज असतो हातामध्ये रिकव्हरी येणं खूप कठीण असतं. तर स्टेम सेल थेरपी नंतर जेव्हा ऑक्युपेशनल थेरपी आपण करतो म्हणजे हाताचे व्यायाम करतो तर त्यांच्यामध्ये हे टाईटनेस कमी होतं आणि हाताचा वापर करणं सोपं होतं. त्याच्या व्यतिरिक्त भौतिक इम्प्रूव्हमेंट जे होतं त्यांच्या तोलमध्ये, त्यांच्या पायाच्या जे हालचालीमध्ये जे टाईटनेस पायाचं ते कमी होऊन त्याचं ते जास्त चांगला वापर करू शकतो. तुम्ही बघू शकता ते हाताचा वापर जे आधी जमत नव्हतं ते जास्त चांगलं झालंय. जे त्यांचे बोटं आहेत त्या उघडतात, त्यांना हाताची हालचाली जास्त चांगलं करता येतं. तर हे जे आहे प्रॉब्लेम जे इम्प्रूव्हमेंट जी थांबली होती काही वर्षात तर ते स्टेम सेल थेरपी नंतर परत उघडून एक दार उघडून ते इम्प्रूव्हमेंट परत सुरू झाली आहे. येस, आपल्याकडे अपघातांचं प्रमाण खूप आहे. आपण मगाशी हेड इंजुरी विषयी जाणून घेतलं होतं, पण तसंच स्पायनल कॉर्ड इंजुरी म्हणजेच मणक्यानं दुखापती होऊन सुद्धा लुळेपणा येऊ शकतो आणि मानेला जर का दुखापत झाली तर मानेच्या खाली सर्वांग लुळं होऊ शकतं. आपण एक उदाहरण बघूया की स्टेम सेल उपचारांनी त्यांच्या आयुष्यात कसं परिवर्तन घडलंय. काय सांगता येईल मॅडम आम्हाला? हो, ऍक्सिडेंटमुळे मानेखालती पॅरालाइज्ड होतात आणि हे जनरली यंग पेशंट्समध्ये होतं कारण ऍक्सिडेंटचं प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त आहे. हा जो व्यक्ती आहे नेक डाऊन पॅरालाइज म्हणजे सर्वायकल स्पाइन इंजुरीचं, जिथे हातामध्ये पण त्याला ताकद नव्हती, बसण्यामध्ये चालण्यामध्ये पण प्रॉब्लेम होतं. तर स्टेम सेल थेरपी नंतर तुम्ही बघू शकता हाताची हालचाल, स्वतःचे कपडे घालणं, बटन लावणं, कोणती वस्तू पिकअप करणं त्रास होतो पण तो करू शकतो. त्याची पायाची हालचाल सुरू झाली जे आधी नव्हतं. पायामध्ये ताकद आली, त्याच्या सगळ्या मसल्समध्ये हळूहळू इम्प्रूव्हमेंट होत आहे. स्वतःहून उठू शकणं, बसणं, चालणं, जे सपोर्ट लागायचं चालायला ते कमी लागतं. तर वरून खालपर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसतं. तो आधी वॉकर धरून चालायचा, तो आता क्रचेसवर आलेला आहे. तर जे स्टेम सेल थेरपी आहे हे आपल्याला एक पाऊल पुढे जायला मदत करतं आणि हे जे मार्ग उघडतं हे त्यांच्या जीवनासाठी खूप इम्पॉर्टंट असतं. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करणारे अशी ही ट्रीटमेंट इम्पॉर्टंट असतं. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करणारे अशी ही ट्रीटमेंट मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जी उपलब्ध आहे न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये, सी स्टेशन समोर नवी मुंबई या ठिकाणी. पण ह्या व्यतिरिक्त
मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आज हे जे सर्व उपचार आहेत ज्याच्यामध्ये स्टेमसेल उपचारांच्या बरोबरीने भौतिक उपचार सर्व प्रकारचे उपलब्ध आहेत निरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये, ज्यांचे आपण संपर्कासाठी नंबर स्क्रीनवरती बघत आहात. 9920200400 हा एक नंबर आहे. 41136565 लँडलाईन नंबर आहे, ज्याच्यामागे एसटीडी कोड 022 लावायचा आहे. हे खास हेल्पलाईन नंबर आहेत ज्याच्यावरती आपण जरूर फोन करा. आपल्याला अधिक मार्गदर्शन हवं असेल, प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. 1 महिन्यासाठी पुढील सवलतीच्या दरात सल्लाही उपलब्ध आहे. पण आपण निराश होऊ नका. सगळ्यात महत्वाचं आहे अशा स्वरूपाचा कोणताही आजार असेल, कारण आजपर्यंत मेंदूच्या आजारांसाठी भौतिक उपचारांशिवाय कोणतेही उपचार उपलब्ध नव्हते, पण आता स्टेमसेल थेरपीच्या रूपाने खरोखर आशेचा किरण निर्माण झालाय असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे जरूर आपण या उपचारांचा लाभ घ्या. आपण ह्यापुढेही उत्तरार्धामध्ये काही अजून उदाहरणं बघणार आहोत की कशा रीतीने स्टेमसेल थेरपी आपल्या आयुष्यात परिवर्तन घडवू शकते एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती खास करून स्टेमसेल उपचारांविषयी. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजेच मेंदूचे आजार आणि मतिमंदता मेंटल रिटार्डेशन ह्यावरती असणाऱ्या स्टेमसेल उपचारांविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध स्टेमसेल तज्ज्ञ असणाऱ्या डॉक्टर नंदिनी गोकुलचंद्रन. कार्यक्रमाच्या पूर्वतच आपण विविध उदाहरणांद्वारे जाणून घेतलं की कशा रीतीने आता स्टेमसेल थेरपी हे आमूलाग्र बदल घडवू शकते या सर्व रुग्णांमध्ये. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर म्हटलं की आपल्याला डोळ्यासमोर फक्त अंधकार येतो, कारण ह्याच्यामध्ये कोणतीही ट्रीटमेंट ठोस स्वरूपाचे उपचार आज तागायत उपलब्ध नव्हते. पण आता स्टेमसेल थेरपीच्या रूपाने एक आशेचा किरण निर्माण झालेला असं म्हणायला हरकत नाही. मेंदूचे विविध प्रकारचे आजार ज्याच्यामध्ये पॅरालिसिस स्ट्रोक सारखा आजार आहे, मेंदूच्या दुखापती आहेत, हेड इंजुरी कोमा किंवा स्पायनल कॉर्ड इंजुरी आहे, लहान मुलांचे मेंदूचे आजार आहेत, सेरेब्रल पाल्सी मस्क्युलर डिस्ट्रॉफी, या विविध आजारांसाठी आता स्टेमसेल उपचार उपलब्ध आहेत न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूटमध्ये, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन उपलब्ध आहे. पण त्यासाठी फोन करा पुढे दिसणाऱ्या नंबरवरती 9920200400 अँड 41136565, ज्याच्या मागे एसटीडी कोड 022 लावायचा आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की मॅडम आपण मगाशी विविध प्रकारची उदाहरणं बघितली. या व्यतिरिक्तही आता मला आवर्जून एक सांगावंसं वाटतं की याच्यामध्ये आपल्याला ऑटिझम सारखा आजार आहेच, पण डाऊन सिंड्रोम किंवा मंगोल चाइल्ड ज्याला म्हटलं जातं, खरोखर ह्या रुग्णांमध्ये कोणतेही उपचार उपलब्ध नव्हते आज तागायत. आणि ह्या अशा प्रकारच्या न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत, असे मेंदूचे विकार आहेत की ह्याच्यामध्ये संपूर्ण पालक किंवा ते कुटुंब हे एक उद्ध्वस्त होतं किंवा संपूर्ण कुटुंबावरती या मुलांची जबाबदारी असते. ही मुलं थोडीशी स्वावलंबी होऊ शकली किंवा खरोखर मी म्हणेन की हे पालकांसाठी आणि समाजासाठी सुद्धा एक सामाजिक दृष्टिकोन असणारा असा एक विषय असं म्हणायला हरकत नाही. प्रथम आपण एक मंगोल चाइल्डचं उदाहरण बघूया की कशा रीतीने त्यांच्यामध्ये परिवर्तन घडू शकतं एका उदाहरणाद्वारे. काय सांगताल मॅडम आम्हाला? अगदी मंगोल चाइल्ड म्हणजे डाऊन सिंड्रोम जे आहे त्यांच्यामध्ये हे मुलं जे आहे ट्रायझोमी 21 किंवा त्यांच्यामध्ये काही त्यांच्या अणूमध्ये प्रॉब्लेम असतो जेणेकरून मेंदूची वाढ व्यवस्थित होत नाही. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या हार्टमध्ये कधी कधी होल असतो, हृदयामध्ये त्यांची हाडाची वाढ होत नाही आणि त्यांना बाकी काही प्रॉब्लेम्स असतात. तर बाकी जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यासाठी काही ना काही उपाय आहे. हार्टमध्ये होल असेल तर आपण सर्जरी करू शकतो, हाडांना स्ट्रॉंग करायसाठी औषधं असू शकतात, पण मेंदूच्या वाढसाठी आपल्याला आतापर्यंत काय उपाय नव्हतं. जसं डॉक्टर महेशनी सांगितलं भौतिक उपचारच आपल्याकडे एक पर्याय होता, पण स्टेमसेल थेरपीमुळे आपण हे भौतिक उपचाराचं जे रिस्पॉन्स आहे किंवा भौतिक उपचार जे करू शकतो त्याला आपण एक पुढे आणखी नेतोय. त्यांची बौद्धिक जे वाढ आहे त्याच्यामुळे होतं आणि त्यांचं इंटेलिजन्स वाढल्यामुळे, त्यांची समज वाढल्यामुळे त्यांचे जे ते करू शकतात जे कामं त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट किंवा आपल्याला सुधारणा दिसते. त्यांच्या बोलण्यामध्ये आपल्याला सुधारणा दिसते, त्यांच्या व्यवहारामध्ये आपल्याला फरक दिसतो. तर स्टेमसेल थेरपीमुळे शारीरिक रीतीने पण त्यांच्यामध्ये बदल येतो आणि बौद्धिक पण त्यांच्यामध्ये वाढ होते. तर स्टेमसेल थेरपी डाऊन सिंड्रोम मुलांमध्ये आपल्याला वेगळ्या एजमध्ये वेगळे रिस्पॉन्स दिसतात. हा जो मुल आहे 15 ते 16 वर्षाचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट त्याच्या बोलण्यामध्ये, स्पीचमध्ये, त्याची समजमध्ये, त्याच्या रिकॉल किंवा मेमरीमध्ये आणि त्याच्या व्यवहारामध्ये आपल्याला दिसलं. तर जे न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स असतात, जसं आधी आपण सेरेब्रल पॉल्सी बघितलं, ऑटिझम बघणार आहोत आता, तर या मुलांमध्ये स्टेमसेल थेरपीचा खूप आपल्याला फायदा होतो.
येस, आपण बघितलं कशा रीतीने मंगोल चाइल्ड किंवा डाऊन सिंड्रोम मध्ये हा फायदा आहे, पण मेंटल रिटार्डेशन असो किंवा विविध प्रकारचे लहान मुलांचे खास करून मेंदूचे आजार आहेत, एक स्टेम सेल थेरपी एक आशेचा किरण आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ऑटिझम किंवा स्वमग्नता, आत्ममग्नता सुद्धा म्हटलं जातं या आजाराला, ह्याचंही प्रमाण वाढतंय. मॅडम, आपण एक उदाहरण बघूया की त्याच्यामध्ये स्टेम सेल कशा रीतीने फायदा करू शकतात. आपण एक पुस्तकही लिहिलंय त्याच्यावरती, ऑटिझमवरती गेल्या वर्षी, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेलं आहे. आपण एक उदाहरण बघूया आणि आम्हाला सांगा त्याविषयी. न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर, त्याच्यामध्ये ऑटिझम आहे, ADHD आहे, हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर आहे, किंवा गतिमंदता आहे, किंवा लर्निंग डिसऑर्डर, स्लो लर्नर्स, हे सगळे छत्री खालती येतं आणि त्याचं निदान खूप आवश्यक आहे. हा जो मूल आमच्याकडे आलेला तेव्हा पहिल्यांदा खूपच हायपर होता. तुम्ही बघू शकता की एक जागी स्थिर बसायचं नाही, खूप आरडाओरडा करायचा. आणि यावेळेस जेव्हा तो परत आला तर मला वाटलं की हा तोच मुलगा आहे का, तर इतकं त्याच्यामध्ये प्रचंड बदल दिसला. तो एकदम शांत झालेला आहे, तो एक जागी बसतो, तो शिकतो, जे तो आधी शिकायचा नाही. मॅथ्समध्ये, लँग्वेज, सगळ्या गोष्टींमध्ये त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आली आहे. आणि एक आता पालकांना एक कॉन्फिडन्स आलाय की हो, हा मुलगा आता शाळेत जाऊन शिकू शकतो. तर हे जे कॉन्फिडन्स आहे हे स्टेमसेल थेरपीमुळे शक्य झालेलं आहे. त्याच्यासोबत न्यूरोजनमध्ये जसं एक भौतिक उपचार होतं, औषधची गरज पडली तर आपण ते त्यांना कन्सल्टेशन न्यूरोलॉजिस्ट कडून घेऊन देतो. आपल्याला वेगळे थेरपीज त्यांना जे लागतं ते मार्गदर्शन आपण पालकांना देतो. तर एका छताखाली सगळ्या गोष्टीचं जे तुम्हाला गरज आहे ते आपल्याला मिळतं. तर स्टेमसेल थेरपी त्याच्यात एक पार्ट आहे, एक भाग आहे, खूप मुख्य भाग आहे. पण त्याच्या अवतीभोवती बाकी जे उपाय आहेत ते सगळे आपण तुम्हाला देतो. आणि मुख्यतः निदान खूप महत्वाचं आहे. जर निदान झालं तेव्हाच आपण ट्रीटमेंट करू शकू. आणि ब्रेन डिसऑर्डर्ससाठी म्हणून एका छताखाली सगळे काही न्यू आणि ओल्ड, नवीन आणि जुने जे सगळे थेरपीज आहे एकदम आपण न्यूरोजनमध्ये आपण हे तुम्हाला प्रोव्हाइड करतो. येस, मला वाटतं जरूर, आणि हे एक सुवर्ण संधी आहे अशा सर्वच रुग्णांसाठी मला वाटतं. आणि त्यासाठी जरूर आपण पुढे संपर्कासाठी नंबर बघतात ते टिपून घ्या. 9920200400 आणि 11365665, ज्याच्या मागे STD कोड 022 आहे. हे न्यूरोजन संस्थेचे नंबर आहेत. आणि पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशन म्हणजे सल्लाही उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. न्यूरोजन ब्रेन अँड स्पाइन इन्स्टिट्यूट, सीवूड स्टेशन समोर, नवी मुंबई या ठिकाणी आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे जरूर पुढील नंबरवरती फोन करा मेंदू आणि मेंदूचे आजार आणि मतिमंदतेवर असणाऱ्या स्टेमसेल उपचारांविषयी माहिती घेण्यासाठी. डॉक्टर नंदिनी, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.